नमस्कार मंडळी, आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये। आणि ही व्हिडिओ आहे ती खूप दिवसा अगोदर मला बनवायला पाहिजे होतं। बरेच जणांची कमेंट्स येत असतात की ताई तुमच्याकडे एवढ्या ऑर्डर कशा काय येतात, त्याचं कारण सांगा, तुम्ही कुठे ॲड केली आहे का। तर आज सगळ्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणारच आहे। आणि ही आजची व्हिडिओ आहे ती खास सर्व होम बेकरसाठी आहे, जे लॉकडाऊनमध्ये तुम्ही केक शिकलेले आहेत। बऱ्याच जणांना केकची ऑर्डर येत नाही किंवा आता सध्या नवीन शिकत आहेत केक, तर त्यांना कशी काय ऑर्डर यावी यासाठी या व्हिडिओच्या मार्फत तुम्हाला सगळं जे माझ्यासोबत मी अनुभवलेलं आहे ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे। हे सर्व मी लिस्ट बनवलेली आहे की कोणते कोणते पॉईंट्स काढलेले आहेत तुमच्याबरोबर शेअर करणार। पण माझ्या बिझनेसची वाढ कशी पद्धतीने झाली ह्याचा मी सर्व अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर पहिला जो पॉईंट आहे तो आहे की सराव। कोणत्याही गोष्टीसाठी सराव हा खूप इम्पॉर्टंट असतो। केक सांगा किंवा कोणत्याही गोष्टीसाठी हा सराव इम्पॉर्टंट असतो। जर आपण जितकं सराव करतील तितकं ती गोष्ट आपण परफेक्ट करू शकतो। बऱ्याच जणांचं काय होतं की नवीन नवीन केकचे क्लासेस शिकवण्यात येत असतात, पण त्यानंतर ते लगेच ऑर्डर घ्यायला सुरू करतात। पण त्या अगोदर मला सगळ्यात इम्पॉर्टंट ही गोष्ट सांगायची आहे की जेव्हा तुम्ही केकचे क्लासेस शिकून येतात तेव्हा पटकन ऑर्डर घेऊ नका। जर तुम्ही परफेक्ट सराव केला, परफेक्ट फिनिशिंग केली, तर त्या केकचे पुढे तुम्हाला ऑर्डर नक्कीच येतील। म्हणून घाई करू नका कोणत्याही गोष्टीसाठी, पहिले सराव करा आणि त्यानंतर केकची ऑर्डर घ्यायला सुरुवात करा। हा झाला पहिला पॉईंट। तर दुसरा पॉईंट आहे ॲड करत असतात। खूप जण विचारतात मला की ताई तुम्ही कोणत्या ह्याच्यावर ॲड केलेली आहे का, कोणत्या साईडवरून तुम्ही हे ॲडसाठी असं केलं आहे का, किंवा कोणत्या साईडला तुमचं बिझनेसचं सांगितलेलं आहे का। तर ह्यामध्ये मला असं सांगायचं आहे, जेवढं आपण स्वतः आपल्या प्रोडक्टची ॲड करणार तेवढं जास्त लोकांपर्यंत पोहोचेल। माझा हा एक उद्देश आहे की तुम्ही तुमच्याकडे व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम ह्या सगळ्या गोष्टी आता सगळ्यांकडेच असतात। प्रत्येक गोष्टी ह्या सगळ्यांकडेच असतात, तर त्यामार्फत तुम्ही ॲड करा, स्वतः ॲड करा। तुम्ही आज व्हॉट्सअपवर टाका, तुमच्याकडे जर 50 लोक असतील तर ते पुढच्या 4-5 लोकांना शेअर करतील की हिच्याकडे केक असतो किंवा ही छान पद्धतीने केक रेडी करत असते, छान पद्धतीने हिची फिनिशिंग आहे। तर हे उद्देश आहे की तुम्ही स्वतः पहिले तुमच्याकडून ॲड करा। तिसरा जो पॉईंट आहे तो मार्केटिंग। तुम्ही एखाद्याच्या बड्डेला जाता, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, रिलेटिव्हकडे जेव्हा बड्डेला जाता तेव्हा तुम्ही गिफ्ट घेऊन जाता, पण त्या गिफ्टऐवजी तुम्ही स्वतः बनवलेला केक जर घेऊन गेला आणि तिकडे 20-30 लोक जर असतील, त्यांनी टेस्ट केला, त्यांना आवडला, तर नक्कीच तुमच्या जो बिझनेस आहे त्याच्यामध्ये नक्कीच वाढ होईल। असं स्वतः मार्केटिंग करायला शिका। जेवढं आपण स्वतः मार्केटिंग कराल तेवढं जास्त प्रोडक्ट तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवाल। प्रेझेंटेशन, तुम्हाला केकचे फोटो, आता जर तुमची फिनिशिंगच नसली, तुमचा सरावच नसला, तर कोणती गोष्ट कोणाला केक आवडेल। आपणही जर फॉर एक्झाम्पल आपण एखाद्याचा केक बघितला आणि जर त्यांची फिनिशिंग नसली तर आपण त्यांच्याकडून केक घेणार नाही। तसंच जर तुम्ही जास्तीत जास्त सराव केला, प्रॅक्टिस केली आणि जिथपर्यंत चांगले फोटो काढले, प्रेझेंटेशन दाखवलं, चांगले चांगले फोटो शूट केले, बॅकग्राऊंड चांगलं सीन असेल तर तिकडे तुमचे केकचे फोटो जर तुम्ही फोटो काढले तर अजून खूप छान लोकांना आवडेल की तुमचे केक हे अट्रॅक्टिव्ह वाटले पाहिजेत। अशा टाईपचं तुम्ही प्रेझेंटेशन करा आणि तुम्ही अशी प्रॅक्टिस करत असाल त्यावेळेस जर तुम्ही तुमचे फोटो केकचे काढत राहा। जेवढे कस्टमर तुमच्यापर्यंत केकची ऑर्डर देतील तेव्हा तुम्ही शेअर करू शकता की हा केक मी असा बनवलेला आहे। आणि मेन इम्पॉर्टंट काय आहे की फिनिशिंगसुद्धा चांगली आली पाहिजे, फोटोग्राफी चांगली आली पाहिजे, चांगलं आलं पाहिजे। आपण फॉर एक्झाम्पल जेव्हा आपण एखाद्या हॉटेलला जातात तेव्हा ते डिश एवढं सुंदर डिस्प्ले करतात की ते खाण्याची जास्त इच्छा होते। तसंच तुम्ही केकचं सुद्धा आहे, केक तुम्ही छान जितकं प्रेझेंटेशन कराल तितकं तुम्हाला छान ऑर्डर येत जातील। आताचे लहान मुलांना सुद्धा समजते की मला डॉल केक पाहिजे, मला कार्टून केक पाहिजे, आणि त्या मुलांना तुम्ही अट्रॅक्टिव्ह करू शकता। पाचवा जे पॉईंट आहे, सगळ्यात मेन इम्पॉर्टंट पॉईंट आहे तुमची क्वालिटी। कोणत्याही प्रोडक्टची क्वालिटी हे कस्टमर बघत असतो। आपण सुद्धा एखाद्या शॉपमध्ये जातो कोणत्याही कपडे घ्यायला आहे तर आपण त्याची क्वालिटी बघतो, हा कापड कसा आहे, तो कापड कसा आहे। तसंही केकचं सुद्धा आहे, जर तुम्ही बेस्ट सेल क्वालिटी दिली तर कुठूनही कस्टमर तुमच्यापर्यंत पोहोचतात। तुमच्या फ्रेंडने एखाद्या केकची ऑर्डर दिलेली आहे आणि तो केक तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवलेला आहे, तर तुम्ही त्या केकची क्वालिटी आणि क्वांटिटी इतकी चांगली दिली असेल तर ते
तुमचेच फ्रेंड किंवा रिलेटिव्ह अजून 10 जणांना सांगणार की हिच्याकडे खूप छान केक असतं. मग ते अजून चेन तयार होते की हिच्याकडे छान केक असतं, त्यानुसार मग आपल्याकडे केकची ऑर्डर येत जातात. प्राईस किती असं माहिती आहे की आता खूप रेट वाढलेले आहे, सगळं आहे. पण जर तुम्हाला जास्तीत जास्त केकची ऑर्डर पाहिजे असतील तर ह्या गोष्टी खरंच खूप लक्षात घेणं गरजेचं आहे की क्वालिटी खूप कस्टमरला चांगली दिली पाहिजे. कोणतीही गोष्ट करताना ना स्वतःचा आपला विचार करावा की आपण एखाद्या शॉपमध्ये जातो तर आपण काय विचार करतो, आपल्याला हे असं पाहिजे. मग समोरचाही कस्टमर तेच विचार करत असतो की मलाही असंच पाहिजे. त्याचनुसार नेहमी कस्टमर हे आपल्याला ऑर्डर. 6वा जो पॉईंट आहे तो सोशल मीडिया. मी दुसऱ्याच पॉईंटला सांगितलेलं आहे. सोशल मीडियामध्ये खूप जास्त आता ताकद आहे, खूप जास्त पब्लिसिटी आहे सोशल मीडियामध्ये. जेवढं तुम्ही सोशल राहाल, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह राहाल, तेवढे तुमचे प्रोडक्ट जास्त सेल होणार. कारण प्रत्येकजण हे आता इंस्टाग्राम स्क्रोलिंगवर जात असतात. जर तुम्ही वेगवेगळे फोटो व्हिडिओ अपलोड करत गेले नेहमी तुमचे केकचे, छान छान केकचे, सर्व इंस्टाग्रामवर तुम्हाला मेसेज करणार केकची प्राईस काय आहे, फ्लेवर्स काय आहे, तुमच्याकडे काय काय आहे. ते कशामुळे, तर आपला जो फोटो असतो, केकचा जो फोटो असतो त्यानुसार. त्यानंतर 7वा आणि शेवटचा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तुम्ही कस्टमरशी कसे कन्व्हर्सेशन करतात. तुम्ही कस्टमरशी एखादा कस्टमर असतात की त्यांना त्यांच्या मनानुसार, त्यांना काही गोष्टी माहिती नसतात, पण ते असं पाहिजे तसं पाहिजे, खूप इरिटेटसुद्धा करत असतात कस्टमर. पण त्या गोष्टीला हँडल करता आलं पाहिजे, त्यांच्याशी व्यवस्थित बोलता आलं पाहिजे. जर तुमचं बोलणं चालणं हे खूप चांगलं असेल तर ते कस्टमर आपले एक फॅमिली मेंबरसुद्धा होऊन जातात. आणि असे म्हणजे बरेच कस्टमर आहेत की ते कंटिन्यू 3 ते 4 वर्ष झाले माझ्याकडूनच केक घेतात. पण ते एक आता कस्टमर नाही राहिले की एक फॅमिली मेंबर झालेले आहेत. त्यांची लहान लहान मुलंसुद्धा मला एक चांगली दीदी, आत्या, माऊ अशा पद्धतीने हाक मारतात. मग ते एक वेगळं कन्व्हर्सेशन होतं. खूप छान वाटतं तेव्हा की आपण खूप लोकांपर्यंत पोचलेले आहेत. की आपला हा बिझनेस हा घरापासून सुरू केलेला होता, पण आपण आता खूप लोकांपर्यंत पोचायचं आहे. आणि जर तुम्हालाही असं खूप लोकांपर्यंत पोचायचं असेल, तुमचं प्रोडक्ट, तुमचं केक सर्वांपर्यंत पोचवायचे असेल, तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत. सर्वांशी चांगलं बोललं पाहिजे. तुमचं केकचं क्वालिटी क्वांटिटी चांगली ठेवली पाहिजे. तुमचं प्रेझेंटेशन केकचं चांगलं असलं पाहिजे. जर तुम्हाला एखाद्या कस्टमरने केक दिला, फॉर एक फोटो पाठवलेला आहे, तर आणि त्या गोष्टी ज्या तुम्हाला जमत असतील त्या कस्टमरला हायलाईट करून सांगा की या गोष्टी मला ह्या केकमध्ये जमणार आहेत. आणि ज्या गोष्टी नाही जमणार तेही तुम्ही कस्टमरला सांगू शकता की हे मला ही डिझाईन नाही जमणार, ती डिझाईन नाही जमणार. ते कस्टमर ऐकतात. बरेच कस्टमर आहेत, जर तुम्ही ओके ठीक आहे, मी ही डिझाईन कंप्लीट करणार आहे असं बोललं तर कस्टमरची अपेक्षा अशी असते की ह्या डिझाईननुसारच मला हा केक हवा आहे. पण तुम्ही काय करता, तुम्ही कस्टमरला फ्रीली बोलत नाही की ही डिझाईन मला जमणार नाही किंवा काय नाही. आणि तुम्ही त्या डिझाईन जे कस्टमरने पाठवलेले आहेत त्याच्या व्यतिरिक्तच वेगळी डिझाईन तुम्ही कस्टमरपर्यंत पोहोचवता. मग कस्टमरला कसं होतं, अरे मी ही डिझाईन दिलेली, पण ही डिझाईन ह्यांनी बेकर्सनी मला बनवून नाही दिली. मग ते कस्टमरमध्ये ना एक निगेटिव्ह पॉईंट तयार होतं. त्यामुळे जे डिझाईन तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही क्लिअरली बोलत चला कस्टमरला. आणि बरेच असे कस्टमर आहेत ते समजतात, कारण त्यांना बेकरीपेक्षा बऱ्याच जणांना आता 100%पैकी 80% लोकांना हे बेकरीपेक्षा आहे ते खूप आवड. प्रोडक्ट सेल करण्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ही गोष्ट शेअर करायला आवडेल की केक हे मला काही बिझनेस स्टार्टअप करण्यासाठी मला शिकायचं नव्हतं. लॉकडाऊन होता. लॉकडाऊन नंतर माझ्या भावाच्या मुलाचा बड्डे होता आणि तो मला सांगत होता की मला असा केक बनवून दे आणि तूच बनवून दे. ठीक आहे, तर मग मी एक क्लास होता तिकडे अटेंड केला. 1 दिवसाचा जो क्लास होता तो अटेंड केला. त्याच्यासाठी मी तुमच्यासोबत हे केक शेअर करेल की 2 कोणते केक मी फर्स्ट टाईम बनवलेले होते. तर ते केक बनवले. दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी ताईने मेसेज केला की तिच्या बेबी शॉवरसाठी तिला केक हवा आहे. आणि खरंच मला खूप असं टेन्शन आलं होतं की मी कसं केक बनवू, बेबी शॉवरचा केक बनवायचा आहे. मी तर सिम्पल केक शिकलेली होती, 3 ते 4च दिवस झालेले होते केक शिकलेली होती. आणि ती सांगते की मला केक पाहिजे तुझ्याकडनंच, तू कसाही बनव तरी मला चालेल. आणि तिचा खूप विश्वास होता माझ्यावर.
तर मग विचार केला की काय करावं काही सुचत नव्हता. सकाळी तो 1 किलोचा केक मी सकाळी 10 वाजता बनवायला सुरू केलं. 10 वाजता बेक केलं, खूप असं थंड केलं. खूप पूर्ण जेवढं आपलं शिकवलेलं असतं ना प्रिपरेशनमध्ये की असं असं स्टेप बाय स्टेप करायचं, तसं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत ते. आणि त्यानंतर संध्याकाळी 7च्या दरम्यान तो केक रेडी झाला. फक्त 1 किलोचा एक केक. मी सकाळपासून त्या केकच्या मागे डिलिव्हरी केला आणि त्यांना खरंच खूप जास्त केक आवडला. आणि ती बोलली, खरंच तू सुरुवात कर, केक बनवायला सुरुवात कर, बघ तुला पुढे पुढे सवय होईल केक बनवायची. तर त्या तिसऱ्या त्या चौथ्या दिवशी नंतर जी मला केकची ऑर्डर आली, त्यानंतर मी अजूनपर्यंत हे 4 वर्ष केक बनवायला सुरू करते. आणि खरंच त्या ताईने, निकिता ताईने खूप माझ्यावर विश्वास ठेवला. त्यामुळे मी तिच्या विश्वासामुळे की मी आज इथपर्यंत पोहोचले. आणि घरच्यांचा सपोर्ट तर खरंच खूप पाहिजे. सासरच्या किंवा माहेरचा दोन्ही घरचा खूप जास्त सपोर्ट आहे मला. ह्याच गोष्टी आहेत की एखाद्या माणसाचा विश्वास कितपर्यंत आपण ठेवावा, की एखाद्या माणसाने जर विश्वास ठेवला आपल्यावर तर केवढा आपण प्रोडक्ट त्यांच्यासोबत पर्यंत चांगलं पोचावं, हे मी प्रयत्न केलेला होता. त्यानंतर अजून एक सांगायला आवडेल की लॉकडाऊनमध्ये मी केक शिकले. त्याच्यानंतर ताईने केक दिला ते शिकले. त्याच्यानंतर मला हळूहळू ना बऱ्याच जवळपासच्या ऑर्डर येत गेल्या. पहिले मी गॅसवर केक बनवायची. त्याच्यानंतर सचिनने मला गिफ्ट म्हणून एक ओव्हन दिलं, छोटं ओव्हन दिलं की त्याच्यामध्ये 2 केक बेस होत होते. तर ठीक आहे. त्याच्यानंतर बीटर मशीन, त्याच्यानंतर थोडं असं एक वस्तू ॲड होत गेल्या. त्याच्यानंतर 1 वर्षानंतर सचिनने मला एक मोठं गिफ्ट दिलं की सगळ्याच होम बेकर्सला खूप मोठ्या गोष्टी पाहिजे असतात बेकिंगसाठी. तसं मला ओव्हन मोठं गिफ्ट दिलं. 60 लिटरचा जो ओव्हन आहे, त्याच्यानंतर स्टँड मिक्सर दिला. असं एक गोष्टी होत गेल्या. सगळ्या गोष्टी हे एकसाथ होत नसतात. तुम्ही जर होम बेकर असतात आणि तुम्ही पटापट सगळ्या गोष्टी पाहिजे असेल तर तसं होत नाही. स्टेप बाय स्टेप सर्व गोष्टी करायला जा, तेव्हाच तुम्हाला पुढे जर तुमच्या ऑर्डर जास्त होत गेल्या तर या गोष्टी तुम्ही त्या प्रोडक्टमध्ये तुमचे पैसे गुंतवा. तर तसं होत गेलं. आणि त्यानंतर बरेच जवळपासचे मला ऑर्डर येत गेल्या. बरेच जण केकही शिकत होते म्हणून कॉम्पिटिशन जास्त वाढत गेली माझ्यासोबत. की होम बेकर्सला लगेच असं पहिले आता तर ट्रेन झालेले आहेत बरेच होम बेकर. पण पहिले काय व्हायचं की होम बेकरला लगेच विश्वास ठेवायचे नाही लोक, की कसा केक असेल काय असेल, म्हणून प्रत्येकजण होम बेकरजवळ केक देत नव्हते. मग मी हा विचार केला की मी एक होम बेकर आहे आणि मला दिवसाला ना 2 ते 3 ऑर्डर येतच गेल्या, असं कंटिन्यू येत गेल्या. मग त्यानंतर मी ते बरेच जण लांबचे सुद्धा मला मेसेज करायचे की मला लांब होईल, मला यायला जमणार नाही इतक्याला, मग मला तुमच्याकडचा केक हवा आहे. मग मी विचार केला की माझे प्रोडक्ट मी लोकांच्या घरपोच जाऊन पोचावे, यासाठी मी केक बनवायची आणि आम्ही हे केक डिलेवरी करायचे. आणि जेवढे अजूनही मी केक बरेचसे डिलेवरी करत असते. पहिले अजिबात चार्जेस नाही, आता पण सध्या तरी नाही चार्जेस. जे जास्त केजी असतील ना ते केक डिलेवरी करते आणि हाफ केजी 1 केजी आहे ते बोईसरपर्यंत मी डिलेवरी करत असते. आपण स्वतः सेल करायला शिकायला पाहिजे, मार्केटिंग करायला शिकायला पाहिजे. आणि हे जास्त आज मी तुमच्या पुढे शेअर केलं आहे. पण ह्या गोष्टी ज्या आहेत ना की बरेच जणांचे कमेंट्स असतात की ताई तुला एवढे केक कसे काय ऑर्डर येतात, एवढ्या केक कसे काय ऑर्डर. आपण केक बनवतो आणि पैसे हे देतात कस्टमर, तर मग आपल्याला क्वालिटी द्यायला काय हरकत आहे. जर समोरचा कस्टमर आपण सांगतील तेवढे पैसे देणार आहेत तर तुम्ही क्वालिटी खरंच मेंटेन करा, क्वालिटी आणि क्वांटिटी खरंच खूप छान पद्धतीने द्या, तर तुमचे कस्टमर खरंच खूप वाढत जातील. त्यानंतर आता प्रत्येक जण कुठेही गेली ना तरी मला हे एकच सांगत असतात की तुझे केक आम्हाला खूप आवडतात, आम्ही खाल्ले तुझे केक, खूप टेस्टी चांगली असते आणि फ्रेश केक असतात. तर हे ऐकून खरंच खूप छान वाटतं की आपण जेवढी मेहनत करतो ती खरंच काहीतरी सक्सेस होत आहे, सफल होत आहे असं वाटतं. आणि हा तुम्ही बिझनेस स्टार्टअप करताना आपल्या हातात असतं की तुमचे कोणते केक घ्यायचे, तुम्हाला बाहेर जायचं आहे, रिलेटिव्हकडे जायचं आहे, लग्नाला जायचं आहे. पण माझ्याही गोष्टी असतात, बऱ्याच गोष्टी असतात की रिलेटिव्हकडे जायचं असतं, फॅमिली फंक्शन असतं. पण मी बऱ्याच केकच्या ऑर्डर असतात त्या घेत असते, कारण मी हा जो बिझनेस आहे तो जॉबप्रमाणे बघते. कारण जर मी जॉबवर गेली असती तर मला एखाद्या गोष्टीसाठी सुट्टी भेटली नसती, एखाद्या कामामध्ये सुट्टी भेटली नसती. तर जेवढं शक्य होईल तेवढं मी हे केक रेडी करायचा प्रयत्न करत असते. बऱ्याच ऑर्डर असतात, घरातमध्ये सुद्धा लग्न असतं, कार्य असतं, कोणते फंक्शन होतात, तरीही मी केक करत असते. बऱ्याच जणांना वाटते अरे हिला एक दिवस स्वतःचं काम आहे, तुला केक कॅन्सल करायला काय आहे. पण मी नाही करत, कारण जेवढे कस्टमर माझ्याकडे विश्वासाने केक देत असतात तर ते मी कंप्लीट करत असते. कारण बरेच कस्टमरचं असंही असतं की आम्हाला ना आता तुझ्याकडचेच केक
आवडतात, मग ते आपला विश्वास ठेवत असतात, म्हणून मी त्यांना ते करून देण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. कितीही काम असू दे, एक वेळ कुठे जायचं असेल मला तरी मी आदल्या दिवशी हे केक रेडी करत असते. केकची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कमेंट्स करून सांगा. आणि तुमच्या घरात जर होम बेकर्स असतील किंवा नवीन स्टार्टअप करत असतील केक बिझनेसमध्ये, तर ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझं एक अकाउंट डिलीट झालेलं आहे, ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, जुने जे सबस्क्रायबर आहेत त्यांना. तर असाच तुमचा सपोर्ट, बऱ्याच जणांचा मला सपोर्ट चांगला आलेला आहे. बऱ्याच कमी वेळात मला चांगले सबस्क्रायबर भेटलेले आहेत. तर असाच तुमचा सपोर्ट माझ्यावर नेहमी राहू द्या. आणि अशा केकच्या नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपल्या इन्स्टा आय डीला सुद्धा फॉलो करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.